सो हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. सो मला स्टार्टिंगपासून व्लॉग बनवायला जरा पण वेळ नाही मिळाला. सो आता मी आहे नाशिकमध्ये आणि इथे असणारे माझं एका सॉन्गचं शूट, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. आणि आता सध्या मी चालले मेकअपला. आय एम रिअली सॉरी, मला आधीच्या क्लिप्स बिलकुल घेता आल्या नाही कारण की मी खूप जास्त बिमार होते. पण आता फायनली आता मी मेकअप करण्यासाठी आले आहे. बघूया आपण कोण कोण आहे. इथे आहे, हा आहे यश आणि हा आहे आपला सन दादा. हॅलो. आणि हा दादा मोहित आपला फ्लाय. फायनली विदूला पण आली आहे तुझ्याकडे. सो गाईज, आता फायनली माझा मेकअप सुरू होणार आहे आणि अकॉर्डिंग टू माझा जो लुक आहे तर मला एकदम सटल आणि एकदम नॉर्मल मेकअप सांगितला आहे. सो गाईज, फायनली वी आर डन विथ आवर मेकअप. काय बघताय आमच्याकडे? हा, आणि मेन गोष्ट ही झाली की येता येताना आमचं 3 वेळा टायर पंक्चर झालेलं आहे. चौथी वेळेस तर फुटलं आहे डायरेक्ट. ही स्टेफनी होती जी आम्ही लावली होती, ती स्टेफनी डायरेक्ट फुटली आहे. हे बघा, डायरेक्ट फुटली आहे. इतकं बेकार. आता सिद्धू गेला आहे ते टायर वगैरे नवीन टायर टाकले होते, तोही पंक्चर झाला, त्यामुळे स्टेफनी लावली. 3दा पंक्चर झाला, 3दा पंक्चर काढलं, 4थ्या वेळा स्टेफनी लावली. आता ती पण फायनली फुटली आहे, त्याचा पण मुहूर्त लागला आहे. आणि आता तो गेलाय पंक्चर काढण्यासाठी. काय आमच्याकडे हेच नाही, आता काय करू शकतो. काय म्हणजे बोलतो? मी काहीच बोललो नाही, आमचं बोलतोय यार. गाडी जनरली खराब झाली मला. अरे 3दा झालं ना ते, 4थ्या आणि यार वेळेस सकाळी पण झालं, पण आता चांगलं तरी पण ठीक आहे, जाऊ द्या. याला काय म्हणतात ना, मेहनत होणार, स्ट्रगल बोलते. स्ट्रगल इज रियल. स्ट्रगल इज रियल गाइस. हमारा टायर आ चुका है गाइस. निघलं का रे पंक्चर? आता तर आणलं. अरे तुमची दाजी काम करता काय वाटतं का तुम्हाला? वाटतं का तू व्हिडिओ काढते? तुला काय वाटतं का तुझी दाजी काम करताय? गाइस, ते म्हणतात ना स्ट्रगल इज रियल, ते खरंच आहे. हे बघा, आमच्या ना स्कर्टमध्ये नाडीच नाही आहे, तर आम्ही काय काय कुटाने नाही करून हे कपडा फाडला आणि याची नाडी बनवली. बाकी सगळ्यांना नाडी होती, फक्त मलाच नव्हती. मला वाटते मग चाले. कशाला बोलवलं रे मला? कशाला बोलवलं? सो गाईज, आय एम फायनली डन विथ माय मेकअप अँड माय आउटफिट. कशी दिसते सिद्धू मी? सुंदर. सो मी कशी दिसते आणि माझा हा लुक कसा आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि इकडे लागला आहे आमचा शूट आणि इथे सम दादा आहे, शूट चालू आहे. माझा टेक थोडा लांब आहे, त्यामुळे मी थोडा रेस्ट करते आणि तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. चला सॅम दादा, हाय काय मला माझा आउटफिट बिलकुल आवडला नाही. मला माहिती, मला पण नाही आवडला. शिट. गाईज, लिटरली 31 डिग्री सेल्सिअसचं ऊन, इतकं डेंजर ऊन आहे ना. आणि आता सध्या सीझन पण नाही हा उन्हाचा, पण स्टील इतकं ऊन आहे, अख्खा अंग असं जळतंय आणि काय. पण मी खूप टाइम होणार आहे. आणि आमचे हिरो तर फार बेजार झालेत. इथून आता सगळे पाणीमध्ये जाऊन बसू वाटतं. पाणीमध्ये जाऊन बसू वाटतं. समझ रहे हो? समझ रहे हो आप? मेरे भाई बोर हो गया. बोलणार आहे माझ्या ब्लॉग मध्ये काहीतरी बोलणार. कट कर, वापस. तर काय वाटतं अश्मित, तुला कसं वाटतंय माझं शूट बघून? तुझं शूट बघून खूप छान वाटतंय, पण मला खूप ऊन लागते. तर तुला पुढच्या वेळेस माझ्यासोबत येऊ वाटेल का? इच्छा पण नाही होणार, अरे डोक्यात विचार पण नाही आणणार. तुमसे ना हो पाएगा. गाईज, फायनली आता माझं इथलं शूट म्हणजे आय थिंक या आउटफिटवरचं तर डनच झालं ऑलमोस्ट. आणि जसं की मी जितेला विचारलं तू येशील का, तर तू बोलतोय डिरेक्ट आता मी विचार पण नाही करणार. म्हणजे तू किती बेजार झाला. आणि बिचारा सिद्धू नेहमी कंटाळून एकटा असतो, जीव द्यायची वाद येते त्याच्यावरती. पण तरी थांबतो. अरे हे तो ब्लॉग मध्ये आलंच पाहिजे होतं. छान वाटलं असं पडताना भाऊ. भाई तुम्हारा नाम क्या है? शेख आवेश शेख, बाकी सब फेक. ते हिडन प्लेस होती जी आतापर्यंत तुम्ही बघितलीच नाहीये आणि आता मी तुम्हाला ती दाखवणार आहे. जस्ट वेट अँड वॉच. भाई यार, पण काय करावं? मी पडल नाही पडत द्या. आज मी ते पकड ब्लॉग माझं. इथं पाय ठेव. हा तू दे ना, ये ना. आता लेकराला घे रे.
आतून येऊ डायरेक्ट तिकडून ये ना असं जाय आत येऊ डायरेक्ट मग आत येऊ काही खेकडे वगैरे नाही ना सांग ना खरं अरे वाळू खाली खेकडा असेल एखादा फायनली फायनली माझ्या भावाने मला रेड बुल आणली आणि तिकडे पण फुल पार्टी चालू आहे आमची इथे ज्याला भेटली त्याला भेटली बाकीचे तिकडेच पडले माझे पकडून राहिले बाकीचे त्याला बाकीचे म्हणजे बाजूच धंदे करायला लागलेत कोणाला प्यायचं आहे नाही प्यायचं इंटरेस्टेड नाही जाऊ दे एकदम पीसफुल वातावरण एकदम मस्त वाटतंय नाही का समोर हा नजारा इकडे पाणी वाहतंय मन पाय मस्त पाण्यात वाहतंय रेड बुल पिते अजून काय पाहिजे लाईफ मध्ये हेच पाहिजे फायनली आता आम्ही इथे आलो आणि ते सगळे आमची पूर्ण टीम बसलेली आहे चॉकलेट कोणाला खायचंय मी तुला दे काय तुला चॉकलेट काय कोणाला सॅमकेक आणि गाईज फायनली आमचं या आउटफिटवरती शूट कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आम्ही खाली चाललो बिचारा सिद्धू पूर्ण पागल झालाय माझ्या पायी आणि हा तर तुला काय वाटते रे मला छान वाटतंय तुझं शूट बघून मला आनंद होतोय मी मधून किती पण जाऊ द्या आता कसं सांग तुम्हाला त्याच्या भावना तर एकदम पोचल्या असतील आणि रिजूला जी आहे ती आमची अपकमिंग नवरी आहे शूटमध्ये ती बिचारी मेकअप करून बसली आहे आणि तिचा अख्खा मेकअप पिघळून गेलेला आहे नाही पिघळला अंबुजा सिमेंटचं बना है वो पिघलेगा नहीं तो अभी हम जा रहे हैं आउटफिट चेंजिंग किती अवतार झाला ना माझं असं असतं गाईज शूट करणं इतकं पण इझी नसतं जसं तुम्हाला वाटतं ना नुसतं तोंड हलवलं झालं असं नसतं खूप कष्ट असतात आता आम्हाला ही नदी पार करून जायची आहे आणि सिद्धू मला हेल्प करणार कसं नदी पार करणार पहिली सोडून आलो चल हा काय प्रकार पॅन्टवर कर दे हटरे या सिद्धूला कशाला त्रास दे ना मला तुझा हात थांब ना चल बघा ए उघडलं ना थांब हा चल काय कमाल सगळे जर पडले ना मग मज्जा आहे सागर भाई यही बोल तुम ज्यादा खाओ फायनली आता आम्ही जेवण करतोय 5 किलो का जेवण झालं की परत लगेच आउटफिट चेंज आहे 7 आणि मग नंतर शूट आहे त्यासाठी स्टेट काय आता आम्ही चाललोय हावाला आउटफिट घालायला जो की मी घरी आणलाय बजेट होता बट ऑलमोस्ट खूप लेट झालं ना आम्हाला यायला सो मग डिसाईड नाही करता आलं त्यामुळे आम्ही जे भेटलं ते आणलं आणि आता हिला पण आउटफिट मॅनेज करायचं आता बघू आता काय होतं ते आता मी पटपट हा आउटफिट घालते तुम्हाला दाखवते तोपर्यंत स्टे ट्यून व्हिडिओ अर्ध्यात सोडून जाऊ नका आला आहात तर पूर्ण व्लॉग बघून जावा बाय बाय